हे की नाही माझ्याकडे नाही का सिमेंटची सीट आहे. ते हे सिमेंटची सीट आहे ना खूप दिवसापासून नाही का पाण्यात भिजत होती बाहेर. आता तुम्ही म्हणाल की मी नेहमी असंच म्हणतो, तर मायाईच्या घरी ना घराचं काम केल्यानंतर खूप सारं ना म्हणजे दाराचे हे निघाले पल्ले. कधी तिनं सोफा बाहेर काढला तर तो सडला होता पावसात. स्टूल असं बरंचसं सामान मायाईच्या घरी होतं. तर मी एक आणत आहो. तर त्याच्यात मला ना हेही दिसलं. तर हे सिमेंटची सीट होय ना हे दाराला यूज केली होती. तर हे की नाही जनरली म्हणजे जो गॅसचा ओटा वगैरे बनवतो ना आपण मॉड्युलर किचन वगैरे बनवतो तेव्हा खाली पण लावतात. तर हे पावसात होती ना 2 वर्षापासूनच हे पावसात तर काही आले ह्या सीटला काही झालं नाही. आणि याचे कोंटे वगैरे एजेस वगैरे चांगले होते व्यवस्थित. तर मी थोडी मधातून तडकली होती. तर मी म्हटलं याचा टी टेबल बनवतो. तर आता जसं मी याला काही बनवत जाईना तसतशा माझ्या मनात नवीन आयडिया येत होत्या. आता मी हे सिंगल यूज करू शकत होतो, पण ते तडकल्यामुळं नाही चांगलं वाटलं. म्हणजे पुटिंग वगैरे भरून करू शकत होता. आता किती स्ट्रेंथ होती याले तर माहीत नाही मला, पण मी ना म्हणलं की चला बा आता याले नाही का माझ्याजवळ नाही का प्लायवूड होतं किती एमचं होतं माहीत नाही. ते प्लायवूड चिपकवलं न जसे आणि जिथं खाली होतं तिथं तुकडे ताकडे चिपकवून नाही का एका बाजूनं मी ना प्लायवूड चिपकवलं. प्लायवूड चांगलं चिपकलं पाहिजे म्हणून नाही का मग मी ना त्याच्यावर नाही का काही भार वस्तू पण ठेवली. आता दुसऱ्या साईडनं पण मी प्लायवूड चिपकवू शकत होतं हे, पण याची मी केले तुकडे. तर माझ्या घरी होती मशीन होती कटर मशीन. तर मला कटर मशीन चालवायची की नाही एवढी म्हणजे उत्सुकता होती की नाही. तर म्हणून मी ना कटर मशीननं ना कापले ते चौकोन आणि ते चिपकवले. तर हे इथं मी नाही का त्याचे एजेस वगैरे हे छोटं किती आहे म्हणजे पतला आहे की ना तर त्याची किलच्या निघतं. तर म्हणून मी ना स्मूथ करत आहो 150 नंबरचा सँडपेपरनं. आणि मग फेविकॉल लावला आणि हे तुकडे म्हणजे आता पहा माझ्याजवळ जे शीट आहे की नाही तर ते म्हणजे तिचंही काही माप मला माहीत नाही तेवढं आणि जे प्लायवूड निघालं त्याचं पण नाही. तर आपल्याला असं काही वस्तू भेटल्या की नाही तर आपल्याला परफेक्ट मेजरमेंट भेटत नाही. तर मग ते ना ॲडजस्ट करायला लागते आपल्याला. तर मग असंच मी ना ॲडजस्ट करून आहे ना हे सगळे तुकडे लावले. आणि मग तिनं त्याला फेविकॉलनं चिपकवलं आणि त्याच्यावरही भार ठेवून दिला एक रात्रभरासाठी. आता मग नाही का हे मी मोजलं ना तर मला थोडंसं एजेस ना कमी जास्त वाटत होते. तर मग मी ना त्याचे एजेस म्हणजे बरोबर केले कोणते कांटे वगैरे. आता हे जे चिपकवलं की नाही मग हे चौकोनी तर याच्यातले चौकोनमध्ये नाही का म्हणजे जे खाचे आहेत ज्या भेगा आहेत त्या मला क्लिअर नव्हत्या दिसत. तर मला क्लिअर पाहिजे होत्या चौकोन. तर म्हणून मी ना परत त्याच्यावर नाही का मशीन चालवली. तर कटर मशीन चालवली. तर कटर मशीन नाही का ॲडजस्ट करायला लागते की आपल्याला किती एमचं कापाचं आहे तेवढं म्हणजे ते ब्लेड ॲडजस्ट करायला लागते. तर अशा प्रकारे मी ना म्हणजे हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली असं याले खाचे करून घेतले चौकोनचे. म्हणजे जे पहिले होते ते क्लिअर नव्हते दिसत म्हणून मग मी ना असं केलं. आता तुम्हाला हे पॅटर्न जर दिसत ना हे इतकं चांगलं वाटत आहे, पण मी ना मग की नाही याच्यात नाही का त्या खाच्याईमध्ये मी ना पुट्टी भरली. तर पुट्टी रेडीमेड घेतली. तर जेव्हा आपण घरी पुट्टी बनवतो ना तर त्याच्यापेक्षा नाही हे परवडते, कारण की याच्यात नाही का सगळेच केमिकल हे ते वगैरे राहतात. हे पक्की राहते खूप. तर आणि भाव जवळपास तेवढाच पडते. तर काय ते स्वस्त नाही पडत आणि हे महाग नाही पडत. रेडीमेड आहे उलट. तर आपली मेहनत वाचते आणि स्वस्तही पडते. तर मग मी ना रेडीमेड पुट्टी लावल्याच्यानंतर जायला सुकू दिलं. आणि मग हे दांडे जे आहात ना हे कुऱ्हाडीचे दांडे होत. हार्डवेअरच्या दुकानात भेटतात. 40 रुपयाचा एक भेटते, कुठं 50 रुपयाचा एक भेटतात. मी 4 आणले 200 रुपयाचे. 160 रुपयाचे मी 4 आणले. मला 40 रुपये भेटले. तर होलसेलच्या दुकानात 30-35 रुपयालाही भेटत असेल म्हणा. तिकडं गेलं कुठं इथं म्हणजे लकडगंजमध्ये म्हणा किंवा काही. तर मी की नाही इथं की नाही यायला सँडिंग केली. पहिले 60 नंबरची यानं केली, मग 80 नंबरची यानं केली, मग 100 नंबरची यानं केली, मग 120, 150 असे सँडिंग पेपर मी याला यूज केले आणि याला स्मूथ केलं. आता हे कुऱ्हाडीचे दांडे आहे ना कुऱ्हाड चालवतात. तर काय कुऱ्हाडीचे दांडे असे तर कुऱ्हाडीचे दांडे काय असे तसे नाही राहत, कारण की कुऱ्हाड चालवतात ना तर कुऱ्हाड आपण खूप असं म्हणजे दम लावून कुऱ्हाड हाणतो. तर त्याच्यामुळं ना हे दांडे पण ना चांगल्या लाकडाचे राहतात. तर तसंच हे लाकूड पहा लाल दिसतात. ते लाल लाकूड आहे ना खूप मजबूत आहे. तर हे काय इझिली कापल्या पण नाही जात आणि खूप इझिली की नाही म्हणजे याचं की नाही एजेस पण नाही मिळत. याला खूप मेहनत लागते कापाले नाही मिळवाले वगैरे.
तर मला जसं ज्या मेजरमेंटनं वाटत होतं त्या मेजरमेंटनं मी कापून घेतलं, सँडिंग केलं, सगळं केलं आणि याले पिन घासून घेतलं. मी घासल्याच्यानंतर मला असं पॅटर्न भेटलं. ते हे जे पॅटर्न आहे ना, म्हणजे मला इतकं चांगलं वाटत होतं. समजा मी याला टचवूड लावलं असतं ना तर हे खूप सुंदर वाटलं असतं. किंवा मग मी पहिलेच हे घासलं नसतं आणि मग ते जेव्हा स्क्वेअर होते ना तिथंच मी काही डिझाईन टाकली असती टाईल्ससारखी, तर तेही चांगलं वाटलं. मोजा टाईल्ससारखी नाही का, छोट्या टाईल्स राहतात तशा. तर मग माहीत नाही असं करता करता आता तुम्हालाही खूप साऱ्या आयडिया पाहता येतील. तर तुम्हाला कोणत्या आयडिया आल्या पॅटर्न पाहता तर कमेंट करा. तर मग की नाही ते झालं सगळं सँडिंग झाल्याच्या नंतर मी की नाही मग मोजमाप केलं इथं. आणि इथं पहिलं नाही का मला तिरपे पाय लावायचे होते, पण तिरपे पाय मायनं काही जमले नाही, कारण की तुम्हाला पहिलंच सांगितले लाकूड खूप हार्ड आहे, खूप पक्का आहे. तर मला काही कापता आलं नाही आरीनं बरोबर. तर मग मी की नाही सिधेच पाय 90 डिग्रीमध्ये लावायचं ठरवलं. मग त्याच्यासाठी ना मी एलपट्ट्या घेतल्या. 3 बाजूनं एलपट्ट्या लावल्या आणि एका बाजूनं मोकळं ठेवलं, कारण की इकडच्या साईडनं एलपट्टी बाहेर येत होती म्हणून नाही. एक छोटी एलपट्टी पाहिन आणि मग नंतर लावून घेईन. जर मला मजबूत नाही वाटलं तर छोटी पण एलपट्टी येते तर ते लावून घेईन. तर असं करून मी चारही पाय लावून घेतले आणि मग नंतर चारही पाय लावल्याच्या नंतर नाही का परत मी की नाही थोडंसं याला सँडिंग केलं, कारण की मी परत थोडंसं याला हे लावलं होतं जिथं खिनाखाना होता की नाही तर परत पुट्टी लावली होती. तर म्हणून मी सँडिंग करत आहे. आता जसं पहिले दिसत होतं तसं पण करू शकत होती मी, पण मला की नाही इतकी एक्झॉस्ट झाली मी कारण की नाही का मी या मधात तिरपे पाय करायचे तर त्याच्यात माझे खूप फेल झाले एक्सपेरिमेंट. मग नंतर मी जे नाही का मला जे पॅटर्न बनवायचं होतं त्या चौकोनमध्येच तर ते नाही बनवलं, कारण की माझ्याजवळ कलर नव्हते आणि वेळही नव्हता. तर त्याच्यामुळं आणि हे खूप दिवसाचं बनवून होतं. तर मग मी इतकी एक्झॉस्ट झाली का मला इतका कंटाळा यायला लागला की मी की नाही काय केलं मग आता असं ठरवलं की याला द्यायचं कलर मारून. तसंही मी ऑइल पेंट पसंत नाही करत घरातल्या कोणत्या वस्तू, कारण की सुकत नाही लवकर. हिवाळ्याच्या तर सुकतच नाही म्हणा 2 दिवस, आणि उन्हात ठेवलं तर सुकते. पण आपल्या घरी काय सगळीकडंच ऊन येते असं नाही. आपण जिथं काम करतो तिथं कधी काही वेळ ऊन येते, काही वेळ सावली असं वगैरे पण राहते. तर म्हणून आणि उन्हातही आपणही काय खूप कसं काम नाही करत, कारण की उन्हातही आपल्याला आता म्हणजे कधी जे हार्ड ऊन असली तर ते पण सहन नाही होत आपल्याला. तर असं वगैरे काही राहते. तर मग की नाही मी कलर मारला आणि मग पायाले आहे ना मी जो इमल्शन कलर राहते ना आपण घरात भिंतीला लावतो तो प्लास्टिक पेंट तो होता. तर तो मारला मी पायाले. तर मग नाही ब्रशनं मारला की नाही तर तो रफ वाटत होता. तर मग त्याला सँडिंग केलं, मी घासून टाकलं 150 नंबरच्या सँडपेपरनं घासलं आणि मग मी स्प्रे गनमध्ये नाही का तोच कलर घेतला आणि हा 2 भाग कलर आहे आणि 1 भाग पाणी टाकलं याच्यात आणि मग याले स्प्रे करून राहिली मी आता. तर इतका मस्त वाटत होता, इतका मस्त स्प्रे बसला याच्यावर की खूपच. आणि लवकर होते ना, ब्रशने लवकर होते आणि याने लवकर होते, पण ब्रशपेक्षा यानं लवकर होते असं मला वाटतं. मग आता हे सुकू दिलं मी. मग परत आहे ना मी थोडंसं याले नाही का सँडपेपरनं घासून काढलं. कधी काय होते की काही कचरा बिजरा हे ते राहते ना अडकून तर तो निघून जाते. पण पुसपास केलं आणि याच्यात परत मी ऑइल पेंट घेतला ब्राऊन कलरचा आणि मग की नाही 2 भाग कलर घेतला ब्राऊन कलर, 1 भाग नाही का थिनर नाही तारपीन टाकलं, 1 भाग तारपीन टाकलं. तारपीन टाकल्याच्या नंतर नाही का मग मी याचे नाही का जे एजेस हात ना ठेवाले स्प्रे करून राहिली होते वगैरे. हे काम लवकर आणि चांगलं पण वाटते, करायला पण मस्त मजा येते. अशा प्रकारे ना मग मायवाल्यांना टेबल तयार झाला. आणि मग वाचलेला पेंट आहे ना तर मी म्हटलं का करायचं हा पेंट म्हणजे काढल्याच्यानंतर दुसरीकडे परत कधी आपल्याला काम नाही राहिलं तर सुकून जाते ठेवून. तर मग मी वाचलेला पेंट होता तर जसा हा वरती लाईट कलर आहे तर आणि हा डार्क आहे स्प्रे गनमधला कलर. तर मग मी तो पण की नाही थोडंसं त्याचे नाही का दुरून नाही का असं त्याचं पर्टिक्युलर डिझाईन नाही पण कुठं पॅचेस आले पाहिजे कुठं त्याचा स्प्रे दिसला पाहिजे म्हणून नाही ना अनइक्वल मारलं. म्हणजे इंटेन्शनली नाही मारलं की चांगलंच आलं पाहिजे म्हणून, पण त्या काळ्या याचे कुठं पॅच हे ते वगैरे दिसलं पाहिजे म्हणून असं रफली मी मग तो स्प्रे केला आहे. तर मग अशा प्रकारे ना हा टेबल मग मला चांगला वाटू लागला. तर तुम्हाला कसा वाटला हा टी टेबल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी की नाही थँक्यू.